मित्रांनो, जे प्रोमो आला होता ज्यामध्ये आपल्याला दिसून आलं होतं की राखीने नाही का प्राजक्ताच्या अंगावर पीठ फेकले, मग घरामध्ये भांडणं झाले. तिथंच ना मित्रांनो आपल्याला हे पण बघायला मिळालं होतं की राखी ना प्राजक्ताला म्हणते की झाडून काढ, प्राजक्ता म्हणते झाडून काढ ना. ते रागात येऊन राखी पीठ फेकते. पण तिथं नाही का सचिन आणि रोशनदादा, विशाल आणि सागर हे जे घरातले सगळे गडी लोक होते ना, ते येतात आणि म्हणतात की तू हे काय केलंय बिनडोक, असं करायचं राहते का? ते आपल्या घराला करायचं राहते, तू इथं बिग बॉसच्या घरात करायचं नाहीये. तर तेवढ्यामध्ये राखी म्हणते की तू बिनडोक असशील, मला म्हण नको. मग ते काय करतात, हे सगळेजण मिळून जे प्राजक्ताच्या अंगावर जे पीठ फेकलं होतं तेच पीठ तिथलंच उचलून नाही का राखीच्या अंगावर फेकतात. तरी राखी नाही का घरामध्ये गर्दा करत होती. म्हणून नाही का इथं सचिन दादा नाही का इथं राखीच्या अंगावर इथं पाणी फेकताना आपल्याला दिसून आले. पण तिथं मित्रांनो आणखी जास्त नाही का राखी खूप जास्त रागात आली आणि घरातलं सामान ते फेकू लागली, खुर्च्या वगैरे इकडे तिकडे फेकू लागली. मग आता मित्रांनो, आता तुम्ही सांगा, एवढं मोठं काय झालं, एवढं करायली ते राखी घरामध्ये, तर बिग बॉस काय करायले? तिला गपचूप घराच्या बाहेर फेकून टाकायचं की नाही, जसं त्या प्रोमो मध्ये दाखवलं की धक्का देऊन हिला बाहेर काढाले? नाही, पण बिग बॉसला एंटरटेनमेंट पाहिजे घरामध्ये काहीतरी. हे असं नको आहे आपल्याला. वेल, तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया, बाय बाय, टेक